नमस्कार. परभणीवरून मी खोडके सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज नव्या एका अभ्यास पद्धतीमध्ये आपण सर्वजण जाऊयात, समजून घेऊयात यासाठी मी सर्वांना आमंत्रित करतो आणि सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शिक्षकांसाठी आहे, शिक्षक बांधवांसाठी आहे. कारण असं आहे याच्यामध्ये की हे जे भाषेचे शिक्षक आहेत, मग भाषा शिक्षक बंधूसाठी हे केलेलं मी आव्हान आहे. ही एक अभ्यास पद्धती आहे आणि या अभ्यास पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होणार आहे. म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा भाषा शिकवणाऱ्या शिक्षक बंधूंसाठी आहे. त्या सर्वांचं मी एकदा हार्दिक स्वागत करतो. पहा, ही कोणती अभ्यास पद्धती आहे तर 5 विद्यार्थ्यांचा गट भाषा अभ्यास पद्धती. इथे 5 विद्यार्थी, त्या 5 विद्यार्थ्याचा जो गट आहे त्या गटाची ही एक अभ्यास पद्धती आहे. याचे 2 भाग मी केलेले आहेत. या पहिल्या भागामध्ये आपण हे सगळं समजून घेऊयात आणि नंतर मग पुढचा भाग आपण पुढे समजून घेऊयात. तर पहा, ह्या पद्धतीमध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक विद्यार्थी आपल्या गतीने शिकत असतो, हे आम्हा सर्वांनाच माहीत आहे. आणि त्याच्या गतीने जर त्याला शिकू दिलं तर त्याची प्रगती सुद्धा उत्तम होते. आता याच्यामध्ये काय आहे तर इथे 5 विद्यार्थी आहेत या गटामध्ये. तर ते कोणते 5 विद्यार्थी आहेत? हा पहिला जो एक विद्यार्थी आहे त्याला आपण गटप्रमुख म्हणूयात. दुसरे जे 2 विद्यार्थी आहेत त्यांना सदस्य प्रमुख म्हणूयात आणि त्याच्या खाली जे 2 विद्यार्थी आहेत ते दोघं सदस्य आहेत. या सर्वांचा मिळून एक गट तयार होतो 5 मुलांचा. त्यालाच म्हणायचं 5 विद्यार्थ्यांचा अभ्यास गट. हे तुमच्या लक्षात आलं असेल. एक आहे गटप्रमुख, त्याच्यामध्ये 2 आहे सदस्य प्रमुख आणि त्याखाली आहेत 2 सदस्य. असे हे 5 जण याच्यामध्ये आहेत. आता ही जी अभ्यास पद्धती आहे या अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य असे आहेत की पहिलं वैशिष्ट्य असं आहे की शिक्षक हा यामध्ये सुविधादाता आहे. आता आपण नव्या शैक्षणिक धोरणात पाहतोय तर त्याच्यामध्ये शिक्षक कसा आहे तर सुविधादाता. तर या पद्धतीमध्ये सुद्धा तो सुविधादाता आहे, विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणारा आहे. तो शिकवणारा म्हणजे शिक्षक केंद्री ही पद्धती नाही तर ही विद्यार्थी केंद्री पद्धती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला काही अडचण येईल त्याचा अभ्यासामध्ये तर त्याचा तो सुविधादाता आहे. दुसरं याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व विद्यार्थी यामध्ये कृतिशील होतात. एकही विद्यार्थी याच्यामध्ये असा नाही की तो मागे राहील किंवा तो काम करणार नाही, अभ्यास करणार नाही. म्हणून इथे मी पहिलं वाक्य लिहिलंय की सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होते. वर्गात वेगवेगळ्या स्तरावरचे विद्यार्थी असतात, आम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण या सर्वांची प्रगती होते याचं एक खास वैशिष्ट्य. त्याच्यानंतर सर्व वर्गासाठी ही पद्धती वापरता येते. म्हणजे अगदी तुम्ही पहिल्या वर्गापासून ते अगदी विद्यापीठीय स्तरावरच्या वर्गापर्यंत सुद्धा तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. अशी ही सर्वांसाठी पद्धती आहे. आणि हा जो गट आहे 5 मुलांचा, 5 विद्यार्थ्यांचा जो गट आहे तो गट तुम्हाला सुरुवातीला जो तुम्ही गट तयार करणार आहात, एक निर्माण करणार आहात गट, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी पुनर्रचना सुद्धा करता येते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यासामध्ये जर खूप चांगली प्रगती दिसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल सुद्धा करता येतो किंवा दुसऱ्या गटामध्ये टाकता येते. म्हणून साधारणतः 3 महिन्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची प्रगती लक्षात येते. एखादी आपण चाचणी परीक्षा घेतो किंवा आपण स्वतः शिकवल्याच्या नंतर काही चाचणी घेत असतो. यामधून आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग लक्षात येतो, त्याची गती लक्षात येते आणि त्यावरून जर तुम्हाला गरज वाटली तर काही गटाची तुम्ही पुनर्रचना सुद्धा करू शकता. असे हे याचे 4 वैशिष्ट्य आहेत. आता हे समजून घेऊयात आपण की याच्यामध्ये शिक्षकांनी काय करायचं. यामध्ये शिक्षकाच्या 4 कृती येतात. शिक्षकाने 4 कृती करायच्यात. त्यातली पहिली जी कृती आहे शिक्षकाची की शिक्षक वर्गात गेल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं की विद्यार्थ्याची ओळख करून घ्यायची. आता विद्यार्थ्याची ओळख करून घेणे म्हणजे काय करणे की त्याची, त्याच्या कुटुंबाची, त्यानंतर घरातील त्याला आवडणारी जी व्यक्ती आहे त्याची इत्यादीची माहिती त्याच्याकडून घ्यायची. म्हणजे त्याला थोडक्यात बोलकं करायचं. ही पहिली कृती आहे शिक्षकाची.
शिक्षकाची दुसरी कृती अशी आहे की जे तुम्ही पाठ्यपुस्तक आहे त्याच्या जवळ त्या पाठ्यपुस्तकातील 3-4 ओळीचं फक्त वाचन घ्यायचं. 2 ओळी, 3 ओळी, 4 ओळी तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने 3 ते 4 ओळीचं वाचन घ्यायचं. मात्र एक सांगायचं विद्यार्थ्यांना की एकाने जे वाचलं ते दुसऱ्याने वाचायचं नाही. म्हणजे प्रत्येकासाठी ती वेगवेगळी ओळ. एक जर पाठ घेतला तर त्या पाठातल्या कुठल्याही 2 किंवा 3 ओळी तुम्ही वाचन घेऊ शकता. म्हणजे त्यांचं वाचन घ्यायचं. आता हे वाचन कसं घ्यायचं की त्याच्या वर्गानुसार. आता वर्गानुसार आपल्याला कळते की त्या विद्यार्थ्याची वाचनाची गती कशी आहे ती आपल्याला तपासता येते. त्याच्यानंतर विद्यार्थी जोडाक्षर कसा वाचतो ते आपल्याला पाहता येते. त्याच्यानंतर तो विरामचिन्हानुसारच वाचन करतो का हे आपल्या लक्षात येते. म्हणजे थोडक्यात त्याचं वाचन कसं आहे याचा अंदाज आपल्याला येतो, आपल्याला समजायला लागते. तिसरी कृती शिक्षकाने ही करायची कृती की विद्यार्थ्यांनी जे वाचलं, तुम्ही जे वाचलं त्याला वाचायला सांगितले, जे विद्यार्थ्यांनी वाचलं तेच त्याच्याकडून 2 ते 3 ओळी लिहून घ्यायच्यात. आता ते लिहित असताना त्याला अनुलेखन लिहू द्या किंवा तुम्हाला जर वाटलं श्रुतलेखन तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्याने जे वाचलं ते पाहून त्याला लिहू द्या किंवा तुम्हाला जर वाटलं की ठीक आहे दुसऱ्या कुठल्या तरी एक 3-4 ओळी आपण म्हणूयात म्हणजे तुम्ही सांगावेत आणि त्यानं लिहावेत म्हणजे श्रुतलेखन सुद्धा तुम्हाला जे योग्य वाटेल ते दोन्हीपैकी काही करू शकता. त्याच्यानंतर चौथी जी कृती करायची तर त्या चौथ्या कृतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्याची आता निवड करायची. तर तुम्ही आता ह्या 2-3 गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं की विद्यार्थी आता निवडला गेला तुमच्याकडून. कोणता विद्यार्थी निवडला गेला की प्रगतीच्या स्तरावर तो कोण आहे, म्हणजे प्रगत विद्यार्थी कोण आहे, मध्यम स्तरावर कोणता विद्यार्थी आहे आणि पायाभूत स्तरावर कोणता विद्यार्थी आहे. म्हणजे अशा तिन्ही विद्यार्थ्याची निवड तुमच्या मनामध्ये आता झालेली आहे, तुम्हाला ते कळायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रगत स्तरावरील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला आपण गटप्रमुख म्हणून करणार आहोत की जो इथे वर आहे, या गटाचा तो प्रमुख आहे. या 5 विद्यार्थ्याचा तो गटाचा प्रमुख आहे म्हणून प्रगत स्तरावरील विद्यार्थी हा गटप्रमुख आहे. त्यानंतर आता हे 2 सदस्य प्रमुख हे मध्यम स्तरावरील विद्यार्थी आहेत, त्याला आपण सदस्य प्रमुख म्हणून निवडले. आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये त्यांची गती कमी आहे त्या विद्यार्थ्यांना आपण पायाभूत स्तरावरील विद्यार्थी म्हटलेला आहे, त्यालाच आपण सदस्य म्हटलेला आहे. हे सदस्य 2 आहेत. मग आता एका गटामध्ये किती विद्यार्थी झाले? 5 झाले. सर्वात वर आहे गटप्रमुख, त्याच्या खाली जे 2 आहेत ते सदस्य प्रमुख आणि त्या सदस्याच्या खाली जे 2 आहेत ते सदस्य, असा ह्या 5चा एक गट तयार झालेला आहे. मग आता याच्यामध्ये ही जी संख्या कशी निवडायची, वर्गामध्ये कितीही संख्या असू द्या, या वर्गातील एकूण संख्येला जर तुम्ही 5 न भागलं तर तुम्हाला हे सगळे सापडतात. मग कोण कोण त्याच्यामध्ये? गटप्रमुख, याचं प्रमाण कसं आहे? 1:2:2. म्हणजे एक गटप्रमुख जर निवडला तर त्याच्या खाली 2 सदस्य प्रमुख आणि खाली 2 सदस्य. म्हणजे आपण साधारण जर उदाहरण घेतलं 10 विद्यार्थी जर वर्गात असतील तर 10च्या पटीमध्ये आता किती विद्यार्थी वर्गात असू द्या, 20 असू द्या, 30 असू द्या, 40 असू द्या, त्याला तुम्ही 5 न भागलं की बरोबर तुम्हाला एक गटप्रमुख, 2 सदस्य प्रमुख आणि 2 सदस्य. आता जिथे कुठे समजा विषम संख्या असेल तर त्या विषम संख्येचे इथे 5चा गट तयार झाला पण इथे 3चा सुद्धा गट तयार होतो. एक गटप्रमुख तर ठरलेलाच आहे पण त्याच्या जोडीला हा एक सदस्य प्रमुख असेल आणि त्या सदस्य प्रमुखाच्या खाली एक सदस्य असेल. ही त्याची इकडची जी दोघाची जी लाईन आहे ती होणार नाही. म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये आपल्याला हे गट तयार करता येतात आणि गटाचे प्रमुख, गटप्रमुख, सदस्य प्रमुख आणि सदस्य निवडता येतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे प्रमाण कसं आहे? 1:2:2. आता आपण अगोदर काय केलंय की गटप्रमुखाची निवड केली, त्याच्यानंतर आता हे जे 3 तयार झाले तर त्यांना समोर बोलवायचंय. सगळ्यात अगोदर बोलवायचंय गटप्रमुखाला समोर. गटप्रमुखाला बोलवल्याच्या नंतर आता तुम्ही प्रत्येक विद्यार्थी निवडलेले आहेत की तू गटप्रमुख आहेस, तू सदस्य प्रमुख आहेस आणि तू सदस्य आहेस. म्हणजे या स्तरावरून प्रगत स्तरावरील विद्यार्थी जो सगळ्यात आहे तो आहे गटप्रमुख. त्याला समोर बोलवायचं आणि तुम्ही जे निवडलेले जे सदस्य प्रमुख आहेत की जे कसे आहेत? मध्यम स्तरावरील विद्यार्थी आहेत, त्या प्रगतीच्या मध्यम स्तरावर आहेत ते. तर त्यांना म्हणायचं की बाबांनो तुम्हाला कोणत्या इथं जे समोर जे गटप्रमुख उभे केलेत या गटप्रमुखापैकी कोणत्याही मित्राच्या तुम्हाला गटात जाण्याची परवानगी आहे. म्हणजेच काय सांगितलं इथं की सदस्य प्रमुखाच्या इच्छेनुसार त्या गटप्रमुखाच्या गटात त्याला टाकायचं. त्याला विचारायचं कोण तुझा मित्र, कोणत्या गटात जायचं तुला? ठीक आहे तू त्या गटात जा. मग त्या गटप्रमुखाला सांगायचं बघ आता तुझ्या गटामध्ये हा सदस्य प्रमुख आलेला आहे, आता त्याच्या खाली एक सदस्य येणार आहे, हा खालचा.
म्हणजे हे 3ची इकडून बरोबर होऊन जाईल आणि राहिलेले इकडचे हे 2 पूर्ण होऊन जातील. तसेच मग सदस्य प्रमुखाला हे अशी तुम्ही आता टाकून दिले कोणामध्ये, हे गटप्रमुख आहे समोर, सदस्य प्रमुख या गटामध्ये टाकून दिलेत. आता यांना खाली बसवायचं, कोणाला, गटप्रमुखाला. आता सदस्य प्रमुखाला समोर बोलवायचं. मग हे सदस्य प्रमुख समोर आल्याच्या नंतर त्या सदस्य, आता खाली जे सगळ्या सदस्य आहेत खाली, या सदस्यांना विचारायचं तुम्हाला कोणाच्या गटामध्ये जायचंय. तर मग सदस्याच्या इच्छेनुसार त्या सदस्य प्रमुखाच्या गटात त्याला टाकायचं. म्हणजे पहा, सगळ्यात अगोदर तुम्ही गटप्रमुख घेतले, त्याच्या गटामध्ये त्या सदस्य प्रमुखाला टाकलं, गटप्रमुखाला तुम्ही खाली बसवलं, नंतर सदस्य प्रमुखाला समोर बोलवलं आणि त्याच्या गटामध्ये जे पायाभूत स्तरावरील विद्यार्थी आहेत की ज्याला आपण सदस्य म्हटलेलं आहे त्या विद्यार्थ्याला त्या गटात टाकलं. सगळा वर्ग आता तुमचा त्या गटामध्ये विभागलेला आहे. हे झाल्याच्या नंतर मुलीचे आणि मुलाचे असेच वेगवेगळे गट करायचे. हे जसं मुलांसाठी तसंच मुलींसाठी, मुलींचा सुद्धा 5चाच एक गट तयार होईल. मग असे हे मुला मुलींचे वेगळे गट झाल्याच्या नंतर त्या गटाला क्रमांक द्यायचे. मुलीपासून क्रमांक घ्या किंवा मुलापासून. मग क्रमांक तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 असे काय असतील ते तुम्ही क्रमांक देऊ शकता. मग त्या गटाची त्या क्रमांकानुसारच ओळख, म्हणजे तुम्हाला जेव्हा कोणाला काही विचारायचं असेल तर चला गटप्रमुख 10, गटप्रमुख 15, काय चाललंय तुमचं, गटातल्यांनी सर्वांनी काम केलेत का, ह्या सगळ्या गोष्टी. तर असं तुम्हाला या गटाला क्रमांक द्यायचे. अशी ही पद्धत सर्व विद्यार्थ्यांची प्रगती करणारी आहे. आता हिचे काय आपण फायदे समजून घेऊयात या पद्धतीचे. ही जी पद्धत आहे ही भाषा अभ्यास पद्धती आहे, म्हणजे भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना पण इतर शिक्षकांना सुद्धा त्याचा लाभ होतो. सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी समजून घेऊयात की वर्गात कितीही संख्या असू द्या, कितीही जरी वर्गात संख्या असली तरीही, म्हणजे कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, सर्वांना या पद्धतीचा फायदा होतो. ही पहिली गोष्ट. आता तुम्ही हे पाहिलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी त्याच्या गतीने शिकणार आहे आणि त्याच्या गतीनेच त्याला शिकू द्यायचं. म्हणजे आता याच्यात काय होणार आहे, प्रत्येक विद्यार्थी क्रियाशील होणार आहे. ही पहिली आणि महत्त्वाचा त्याचा फायदा आहे. पहिला आणि महत्त्वाचा फायदा असा आहे की प्रत्येक विद्यार्थी क्रियाशील होणार आहे. मग मी इथं सांगितलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांची प्रगती करायची आपल्याला याच्यातून. मग पहिला फायदा काय आहे, या अभ्यास गट म्हणजे या भाषा अभ्यास पद्धतीचा पहिला फायदा काय आहे की प्रत्येक विद्यार्थी हा क्रियाशील होणार आहे. दुसरा फायदा असा आहे की विद्यार्थ्याचे शिकणे हे कसं होणार आहे, गतिमान होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची गती वाढणार आहे. आता तुमच्या पुढे पुढे लक्षातच येईल. म्हणजे जो गटप्रमुख आहे त्याची गती वाढणार आहे, जो सदस्य प्रमुख आहे त्याची गती वाढणार आहे आणि जो सदस्य आहे म्हणजे पायाभूत स्तरावरचा जो विद्यार्थी आहे त्याची सुद्धा गती वाढणार आहे. त्यानंतर या अभ्यास गटात इतर शिक्षकांना आणि इतर विषयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे, त्यांचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतरची पुढची जी फायदा जर आपल्याला पाहायचा झाला तर अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे तर ती विद्यार्थी केंद्रित न होता, शिक्षक केंद्रित न होता ती विद्यार्थी केंद्रित होणार आहे. म्हणजे सगळे विद्यार्थीच हा क्रियाशील होणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की या गटाला जो दिलेला अभ्यास आहे तो विद्यार्थी शाळेत, रिकाम्या तासिकेला किंवा घरी किंवा जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो हे अभ्यास पूर्ण करणार आहे. हा अभ्यास आजचा उद्या करणार आहे. म्हणजे आज शिकवलेलं आहे सरांनी, उद्या त्यांना घरून करून आणायला सांगितलेलं आहे. तर तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो उद्यापर्यंत तयारी करेल आणि तो उद्या तयारीनिशी वर्गात येऊन बसेल. त्याचा पुढचा फायदा असा आहे की समवयस्क मित्राकडून शिकणे हे विद्यार्थ्याला खूप सोपं वाटते. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की वर्गात खूप विद्यार्थी संख्या जरी असली तरी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व विद्यार्थ्यापर्यंत शिक्षकाला पोहोचता येते, शिक्षकाला विचारता येते. की जर एखाद्या विद्यार्थ्याला जर काही आज केलं नसेल तर आपण गटप्रमुखाला विचारू, चला 9 क्रमांकाचा गट जो आहे या गटप्रमुखाला उभं करायचं आणि त्याला विचारायचं की का रे बाबा तुझ्या गटातल्या सर्व विद्यार्थ्यांचा आज अभ्यास झालाय का, आज दिलेलं काम पूर्ण केलंय का, तो बरोबर सांगेल. म्हणजे कितीही मोठा वर्ग असू द्या. आता मी ज्या वर्गाला शिकवतो त्या वर्गामध्ये दरवर्षी साधारणतः 115 ते 120 विद्यार्थी असतात एकाच वर्गामध्ये. मग एवढ्या वर्गामध्ये जर मी ज्या वर्गाला शिकवतो त्या वर्गामधली विद्यार्थी संख्या तर खूप मोठी आहे. मग एवढ्या मोठ्या संख्येला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येते.
म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला विचारणारा विद्यार्थी आहे. म्हणजे कोण कोण विचारणारा आहे? पहिला त्याला विचारणारा आहे गटप्रमुख, दुसऱ्यांदा त्याला विचारणारा आहे सदस्य प्रमुख, आणि या दोघांनी त्याला विचारल्याच्या नंतर पुन्हा शिक्षक विचारणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला इथे अभ्यास करावाच लागतो. म्हणजे विद्यार्थी हा कृतिशील होतोच, आणि कृतिशील झालेल्या विद्यार्थ्याला त्याची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की गटातील मैत्रीभाव त्यांचा वाढीस लागतो. कारण की त्या विद्यार्थ्याचा जो गट आहे त्याच्यामध्ये त्याची मैत्री घट्ट व्हायला लागते. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की विद्यार्थ्यामध्ये एकजुटीची भावना निर्माण होते. त्या पुढील असा फायदा आहे की सामूहिक जबाबदारी पडते, आणि सामूहिक जबाबदारी पडल्याच्या नंतर सगळेजण, गटातील सर्वजण व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करायला लागतात किंवा लेखी काम करायला लागतात. म्हणजे तुम्ही जे शिक्षकांनी जे सांगितलं ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं करायला लागतात. त्याच्या पुढचा फायदा असा आहे की एक शिक्षणाचं, शिकण्याचं असं पोषक वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागते त्या गटामध्ये. आणि जो पायाभूत स्तरावरचा विद्यार्थी आहे की जो अभ्यासात नेहमी मागे असतो, तर तो आता करायला लागला, आणि म्हणून तो मग स्वतःशीच म्हणतो मला हे तर जमायला लागलं, किंवा मला हे येते, मी हे करू शकतो, असा त्याचा आत्मविश्वास वाढायला लागतो. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की अभ्यासातील ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठीचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये प्राप्त व्हायला लागते. त्यानंतर आपला याच्या पुढचा फायदा असा आहे की आपले जे विचार आहेत, म्हणजे विद्यार्थ्याच्या गटातले आपले विचार दुसऱ्यांना सांगणे आणि इतराचे विचार ऐकून घेणे, हे कार्य चांगल्या पद्धतीने त्या गटामध्ये होत असते. त्याच्या पुढचा फायदा असा आहे की शिक्षकांना त्या विद्यार्थ्याची चांगली ओळख होते. म्हणजे अभ्यासात तो कसा आहे, कुठे तो कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्या शिक्षकांना त्याच्यामधून होत असते. आणि मग ही ओळख झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या खऱ्या शैक्षणिक समस्या कोणत्या येतात ह्या शिक्षकाला जाणून घेता येतात, आणि त्याला आणखी अभ्यासामध्ये प्रगती करण्याला त्या शिक्षकाकडून त्याला मदतच होत असते. त्याच्या पुढचा फायदा असा आहे की गटाला आपण अनुक्रमांक दिलेले आहेत. त्या अनुक्रमांक दिल्यामुळे कोणता विद्यार्थी आज अनुपस्थित आहे हे आपल्याला फार लवकर कळते. नाहीतर मग संख्या वर्गातली जर पाहिली तर 70, 80, 90 अशी संख्या असते. कोण विद्यार्थी आला, कोण नाही आला हे काही कळत नाही. पण आपण एका गटप्रमुखाला जर विचारलं की चला, गटप्रमुख हा सर्व गटप्रमुखाला आवाहन केलेलं आहे की तुमच्या गटातील कोण विद्यार्थी आज नाही, तर ते गटप्रमुख बरोबर उभा राहतो, सर माझ्या गटातील हा सदस्य प्रमुख नाही किंवा हा सदस्य नाही. आणि मग आता गटप्रमुख जर गैरहजर असेल तर त्याचा जो मित्र गटातील जो गटप्रमुख आहे तो सांगेल की सर माझा हा आज गटप्रमुख आज आला नाही. मग त्याचा जो अभ्यास आहे त्याच्या गटाचा, म्हणजे हा जर गटप्रमुख आलाच नसेल तर त्याचा अभ्यास कोण घेणार आहे, त्याच्या मित्र गटाचा जो गटप्रमुख आहे तो त्याचा अभ्यास घेणार आहे. म्हणजे आपल्याला अनुपस्थिती कळते आणि त्यांचा अभ्यास सुद्धा आपल्याला घेणं सोपं जाते. तसेच अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्याचा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्या सवडीनुसार अभ्यास करायचा असतो, आणि तो पूर्ण केलेला अभ्यास शिक्षकाकडून त्याची तपासणी करून घ्यायची असते. म्हणजे त्याचा अनुपस्थितचा दिवस जो आहे त्या दिवशी सुद्धा तो अभ्यास 1-2 दिवसात करून शिक्षकाकडून तपासून घेणार असतो. विद्यार्थी एकमेकाकडून शिकतात आणि इतरांना शिकवतात, म्हणजे त्याला शिकण्यासाठी मदत करतात. तर त्यामुळे विद्यार्थी कसा होतो, तणावमुक्त होतो आणि नैसर्गिक पद्धतीने तो सहज शिकायला लागतो. म्हणजे त्याला शिकण्याचा, एखाद्या विषयाचा कुठलाही त्याला ताण येत नाही. नैसर्गिक पद्धतीने आणि सहज पद्धतीने तो शिकतो. त्याच्या पुढचा असा फायदा आहे, न समजलेला भाग विद्यार्थी काय करतो, एक तर गटप्रमुखाकडून किंवा सदस्य प्रमुखाकडून तो शिकून घेतो आणि समजून घेत असतो. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की गटातील जे मुलं आहेत हे एकमेकाला समजून घेत असल्यामुळे ते सदस्य प्रमुख आणि ह्याच्यामध्ये एक चांगलं नातं तयार होते. आणि शिक्षक जे शिकवतात ते शिकवलेलं हा गटप्रमुख आणि सदस्य प्रमुख काळजीपूर्वक ऐकतो. का? कारण की जर त्याला सदस्याने विचारलं तर त्याला सांगावं लागते, म्हणजे तो खूप काळजीने समजून घेत असतो. त्याच्या पुढचा असा फायदा आहे की शिक्षकाने दिलेला जो अभ्यास आहे, मग तो तोंडी असेल किंवा लेखी असेल, तो त्याचा अभ्यास जर आज दिला असेल तर मग आज त्याला वेळ मिळतो तर त्या वेळेत किंवा मग घरी तो कसा करतो की गटप्रमुख तो गटप्रमुखाला विचारेल. म्हणजे उद्या तो अभ्यास करून आल्याच्या नंतर गटप्रमुख हा गटप्रमुखाला विचारेल, कारण की मित्र गटाची जोडी लावलेली आहे म्हणून. त्यानंतर गटप्रमुख सदस्य प्रमुखाला विचारेल
आणि सदस्य प्रमुख हा सदस्याला विचारेल, असा हा क्रम आहे. गटप्रमुखाने सदस्य प्रमुखाला विचारावं आणि सदस्य प्रमुखाने आपल्या सदस्याला विचारावं. तसेच आता हे झालं त्यांचं तोंडी दिलेला अभ्यास ते विचारतील. मग वर्गात आल्याच्या नंतर शिक्षक विचारणारच आहात, म्हणजे एकदा त्याचा अभ्यास यांच्याकडून होतो आणि त्याची जी पुनर्तपासणी म्हणा ती त्या शिक्षकाकडून होते. हे जसं तोंडी स्वरूपातला अभ्यासाचं आहे तसंच लेखी स्वरूपातल्या अभ्यासाचं सुद्धा तसंच आहे. जे त्यांनी अभ्यास केला तोंडी स्वरूपात तोच त्याला लिहून आणायचा आहे आणि लिहिल्यानंतर कागदावर लिहिणं अधिक सोपं जाते वहीवर लिहिण्यापेक्षा. कागदावर लिहिलेलं तपासायला सोपं जाते आणि मग तो तपासून आलेला जो कागद आहे तो ते घरी त्याच्या एखाद्या रजिस्टरमध्ये तो लावून ठेवता येतो, तारखेवाईज त्याला टाचून ठेवता येते आणि नंतर मग आपल्याला एखाद्या महिन्यानंतर ते कागद पुनर्तपासणीसाठी सुद्धा घेता येतात एखाद्या 2 गटाचे. तर काय करायचं, जो तोंडी केलेला अभ्यास आहे तो त्याने लिहून आणलाय, तो लिहिलेला कागद हा गटप्रमुख गटप्रमुखाला देईल, सदस्य प्रमुख गटप्रमुखाला देईल आणि सदस्य हा त्या सदस्य प्रमुखाला देईल. ते तपासतील, काळजीनं तपासतील. तपासल्याच्या नंतर काय करतील, त्याच्या खाली हे आजचं लिहिलेलं पूर्ण आहे का अपूर्ण आहे ते सुद्धा शेरा देतील. अपूर्ण असेल तर अपूर्णचा शेरा देतील, पूर्ण असतील तर पूर्णचा शेरा देतील आणि मग अपूर्ण असेल तर काय अपूर्ण आहे हे थोडक्यात सांगतील. आणि त्याखाली गट प्र किंवा सप्र म्हणजे गप्र म्हणजे गटप्रमुख किंवा सप्र म्हणजे सदस्य प्रमुख असं ते लिहील, त्याच्या खाली स्वाक्षरी करेल आणि त्याच्या खाली तो दिनांक टाकेल. आणि मग हे कागद जे तपासलेले त्या विद्यार्थ्यांनी ते पुनर्तपासणीसाठी शिक्षकाकडे दिल्या जातील. ते कागद सर त्या दिवसभरात तपासून त्या वर्गामध्ये देऊन टाकतील त्या गटप्रमुखाकडे. हे असं झाल्यामुळे काय होते की गटप्रमुख सदस्य प्रमुख हे खूप काटेकोरपणे ते लेखी काम तपासतात. त्याचं कारण असं आहे की त्याची तपासणी पुन्हा शिक्षकाकडून होते. म्हणून एवढे सारे याचे फायदे आहेत या पद्धतीचे आहे. म्हणून एकमेका साह्य करू अवघे धरू शिक्षणाचा सुपंथ या पद्धतीचा प्रत्यक्ष अंमल कसा करायचा, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वर्गात आपल्याला कशी करायची ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मित्रहो, पुन्हा थोडक्यात त्याची उजळणी करून देतो. तर 5 विद्यार्थ्यांचा गट ही अभ्यास पद्धती आहे. ही भाषा शिक्षक बंधूसाठी आहे. या अभ्यास पद्धतीचा जर ह्या बंधूंनी वापर केला तर सर्व विद्यार्थ्यांची याच्यातून प्रगती होणार आहे. हा एक भाग केला, आपल्याला दुसरा भाग करायचा आहे. याचे वैशिष्ट्य, शिक्षक हा सुविधादाता असतो, त्यानंतर सर्व विद्यार्थी हा कृतिशील होतात, सर्व वर्गासाठीची ही पद्धत वापरता येते आणि 3 महिन्यानंतर त्या गटाची पुनर्रचना करता येते. शिक्षकाची ह्या 3 कृती येतात. पहिल्या कृतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं नाव विचारायचंय म्हणजे त्याची ओळख करून घ्यायची. दुसरी कृती काय करायची तर पाठ्यपुस्तकातील 3-4 ओळीचं वाचन करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे वाचलं तेच त्याच्याकडून लिहून घ्यायचं आणि नंतर मग ह्या 3 स्तरीय गटाची विद्यार्थ्याची निवड करायची. प्रगत स्तरावरील विद्यार्थ्याला गटप्रमुख, मध्यम स्तरावरील विद्यार्थ्याला सदस्य प्रमुख आणि पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्याला सदस्य, अशा ह्या पद्धतीची आहे. एवढे याचे सारे फायदे आहेत. तर शिक्षक बंधूंना माझी नम्र विनंती आहे की या पद्धतीचा अवलंब करा. निश्चित तुम्हाला सुद्धा याचा खूप चांगला फायदा मिळेल. यामध्ये जर काही गोष्टी जर राहिल्या असतील तर त्या आपण सुधारणा म्हणून करूयात. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमचं स्वागतच करेन. थांबतो. धन्यवाद.